Okay, all of you. This will be our revision and last lecture. Anybody has any difficulty? Am I audible properly? Today all are sixth standard. Okay, fine. Fifth standards. Okay, fine, fine. So now any difficulty? आतापर्यंत झालेल्या ह्याच्यामध्ये काही डिफिकल्टी आहे का कुणाला? मग आपण एकदा रिव्हिजन घेऊया. ओके, फाईन, फाईन. सो आपण रिव्हिजन घेऊया आणि मग वी विल डू द एक्सरसाइज. आपण चॅप्टर गेल्या वेळच्या चॅप्टरचं एक्सरसाइज सुरू केलं होतं. आज आता मी पुन्हा आय कम बॅक टू माय चॅप्टर, अर्लियर चॅप्टर, चॅप्टर नंबर 5 आणि मग वी कॅन गो अहेड अँड सॉल्व द एक्सरसाइज. Okay, okay. So you're comfortable with both the chapters, right? Okay, fine, fine. Now coming to, let me share the screen. Okay. Okay, it is visible, right? Okay, good. Thank you, Pramita. Yes, thank you. काय होतंय मला नावांमध्ये अजून पण गडबड होते. प्रमिता, अनुज इज अनुजी, योगिता, Pramita is there, then Yogita is Antara, Aniket Chaudhary, correct, Anuj is Tanmay, um, Vedika is Anush Vazikar. Okay, fine. Bhavesh is also sixth standard. Yeah. So let us go further. म्हणजे एकदा एक रिव्हिजन घेऊया आणि मग एक्सरसाइज आपण सॉल्व करायला घेऊया. ओके, फाईन. सो इफ यू रिमेंबर, या, ओके. आणि एनी डिफिकल्टी प्लीज से समथिंग और किंवा ऍटलीस्ट मिस म्हणून माझं लक्ष तरी वेधून घ्या. कारण काय होतंय की वेन आय गो टू द चॅप्टर आय एम नॉट एबल टू सी यू पीपल. ओके, आय डोंट हॅव अ स्प्लिट स्क्रीन, आय एम जस्ट ऑन माय डेस्कटॉप. ओके, सो तुम्हाला काही सांगायचंय किंवा तुम्हाला काही बोलायचंय तर, आणि आज सगळ्यांनी आन्सर्स दिली पाहिजेत. मग मला कळेल की मला तुम्हाला चॅप्टर समजलाय व्यवस्थित. ओके, मोस्ट ऑफ द टाइम प्रमिता इज प्रिपेअर्ड आणि बाकी सगळे तुम्ही लोक नुसतं ऐकता. सो आज सगळ्यांचं मला पार्टिसिपेशन हवंय. फाईन. सो लेट अस सी. मग आता आपण गेल्या वेळेला बघितलं होतं की आपल्या सबस्टन्सेस इन द सराउंडिंग, आजूबाजूला जे आहेत सबस्टन्सेस किंवा पदार्थ, त्यांच्या प्रॉपर्टीज हे आपल्याला बघायचं आहे. ओके, मग आपण बघितलं होतं की वॅक्स, दिस इज द सेम चॅप्टर, या, मेल्ट होताना वॅक्सची एक्सपेरिमेंट, त्याच्या म्हणजे आपण मी तुम्हाला पंती दाखवली होती आठवत असेल तर. तर ते मेण जे आहे ते मेल्ट होतं आणि पुन्हा सॉलिडिफाय होतं. तर हे कशामुळे चेंजेस होतात? तर हे जे आहे ते हीटिंग केल्यामुळे चेंज होतं. तसेच काही पदार्थ जे आहेत ते डायरेक्टली हीट केल्यानंतर सॉलिड टू वेपर फेज मध्ये होतात, ज्याला आपण सब्लिमेशन म्हणून म्हटलं होतं. बरोबर. मग आपण असे काही पदार्थ बघितले होते जे डायरेक्टली सॉलिड टू गॅस मध्ये जातात किंवा सॉलिड लिक्विड आणि गेशियस स्टेट मध्ये जातात. आणि हे जे विलार्ड गिब्स यांनी आपल्याला दाखवून दिलं होतं की एखाद्या पदार्थाचे गुणधर्म आहे ते त्याची जी स्थिती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. दॅट इज द फिजिकल स्टेट ऑफ द पार्टिकल्स इन इट. त्याच्यानंतर प्रत्येक पदार्थ आपल्या आजूबाजूला इट एक्झिस्ट ॲज सॉलिड, लिक्विड किंवा गेशियस स्टेटमध्ये. मग आपण वेगवेगळ्या म्हणजे पाणी हे एक असं पदार्थ आहे की जो तिन्ही स्थितीमध्ये आपल्याला दिसतं. वी कॅन सी सॉलिड, आईस, लिक्विड आणि गॅसमध्ये. ओके, देन नेक्स्ट वॉज मग एका
एका स्थितीतनं दुसऱ्या स्थितीत कन्वर्ट कशामुळे होतं आपण बघितलं. तर ह्याला काय रिस्पॉन्सिबल आहे एक ह्या स्थितीतनं त्या स्थितीत जाण्यासाठी एखादा पदार्थ, तर त्याच्यासाठी टेम्परेचर इज मोस्ट इम्पॉर्टंट, की एखाद्या पदार्थाचं टेम्परेचर किंवा एखाद्या पदार्थाचं तापमान काय आहे. मग ते तापमान कशाने मेजर करतात, तर आपण बघितलं तर थर्मोमीटर्स घेऊन मेजर करतात. मग त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या गोष्टींचे तापमान किंवा टेम्परेचर्स नोट डाऊन केले होते. बॉइलिंग वॉटर, फ्रीजिंग वॉटर, त्याच्यानंतर हवा इन द ह्याला हिवाळ्यामधली किंवा आपल्या उन्हाळ्यामधली हवा, फ्रीज मधलं टेम्परेचर, ह्या वेगवेगळ्याचं आपल्याला तापमान इकडे दाखवलं होतं. त्याच्यानंतर मग आपण बघितलं होतं की बॉइलिंग म्हणजे काय होतं, की सतत म्हणजे बॉइलिंग आणि इव्हॅपोरेशन ह्याच्यातला फरक बघितला होता. इव्हॅपोरेशन इज अ सरफेस फिनॉमिना, फक्त वरती होतं. बॉइलिंग हे पूर्ण आतून होतं, म्हणजे त्या तो जो पदार्थ आहे तो पूर्ण खालपासून तो बॉईल व्हायला लागतो. आपण बघितलंय बऱ्याचदा की जेव्हा चहा वगैरे बनवायला घेतो तर मग आपल्याला खालून असे त्याचे बबल्स येताना दिसतात ना त्या पदार्थातनं. सो दॅट इज द बॉइलिंग स्टार्ट्स फ्रॉम देअर. मग तिथली आतली जी हवा असते ती गरम होऊन ती बाहेर यायला लागते. ओके. त्याच्यानंतर बॉइलिंग नंतर आपण दुसऱ्या गोष्टी बघितलं वॉज जेव्हा आपण बॉइलिंगच्या उलट म्हणजे आता बॉइलिंग मधनं लिक्विड टू गॅस मध्ये जात आहे, तर त्याच्याऐवजी आपण समजा ते बॉइलिंग वॉटर जे आहे त्याला आपण पकडायचा प्रयत्न केला किंवा ते जे वाफ आहे ती जर का आपण झाकण ठेवलं तर आपल्याला लक्षात येईल की ती वाफ जी आहे ती कंडेन्स होते. म्हणजे वाफ आरशावरती तुम्ही असं तोंडात हवा अशी सोडली, हा करून अशी हवा सोडली तर काय होतं आरशावरती आपल्याला दिसतं ना वेपर अशी आलेली असते. तर सो दॅट वे यू आर कंडेन्सिंग द वेपर आणि मग जे 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 उलट होतं म्हणजे वेपर टू लिक्विड स्टेट. मग आपण नंतर तसंच आपण फ्रीजिंग बघितलं. फ्रीजिंग आणि जेव्हा म्हणजे एखादा टेम्परेचर एखादा पदार्थ 0 डिग्रीच्या खाली नेला तर तो फ्रीज होतो आणि तोच पुन्हा मेल्ट पण होतो. म्हणजे समजा आपण आईस जर का तो बाहेर काढला फ्रीज मधनं तर त्याचं तापमान जसजसं वाढायला लागतं तसं इट स्टार्ट्स मेल्टिंग. सो मेल्टिंग अँड फ्रीजिंग पॉइंट आर द सेम. तसंच कंडेन्सेशन अँड वेपरायझेशन अँड कंडेन्सेशन आर ऑल्सो सेम. हे लक्षात ठेवायला पाहिजे. सी वेल गेनिंग हीट काय होतं की मेल्टिंग होऊन मग त्याचं बॉइलिंग व्हायला लागतं. सो यू गेट सॉलिड पासून लिक्विड होतं आणि मग गॅस आणि वेपर. आणि उलट जेव्हा एखादी गोष्टली आपण हीट काढून घेतली किंवा त्याला थंड करायला लागलो तर देन यू कॅन सी इट इज कंडेन्सेशन आणि नंतर फ्रीज होतं. म्हणजे त्याच्यामध्ये गॅस वेपर जी होते ती कंडेन्स होते आणि मग ती लिक्विड होते आणि मग तिथून ती फ्रीज व्हायला लागते. ओके. मग आपण त्याच्यानंतर वेगवेगळे प्रोसेस बघितली. सब्लिमेशन बघितलं. सब्लिमेशन म्हणजे काय, तर डायरेक्टली सॉलिड टू गॅसमध्ये जे कन्वर्ट होतं त्याला सब्लिमेशन म्हणतात. मी तुम्हाला एक ती कापूर घेऊन ते दाखवलं होतं एक्सपेरिमेंट आणि ही जी आहे ती आयोडीनची एक्सपेरिमेंट आहे. की आयोडीनचे क्रिस्टल जर का असे आपण हीट केले, एखादं इन्व्हर्टेड फनेल ठेवलं, हे याला फनेल म्हणतात आणि वरती कापूस लावला आणि मग जेव्हा हीट करू तेव्हा काय होतं, हे जे आयोडीनचे पार्टिकल्स आहेत ते कंडेन्स व्हायला लागतात ह्या ग्लास ह्याला आणि मग इट स्टार्ट्स हे सॉलिडिफाईंग अगेन. सो दॅट इज नथिंग बट आयोडीन इज गेटिंग सबलाइम. ओके. आणि त्याच्यानंतर काय बघितलं की वेगवेगळ्या आपल्या आजूबाजूला जे काय आहेत पदार्थ ते एका म्हणजे इट कॅन बी वूड, इट कॅन बी प्लास्टिक, इट कॅन बी ग्लास. तर मग आपण प्रॉपर्टीज बघितल्या त्या त्या पदार्थाच्या. ब्रिटलनेस बघितला, हार्डनेस बघितला, एखाद्या ह्याचा इलास्टिसिटी बघितली, ताणता येतं आपल्याला, रबर बँड्स पर्टिक्युलरली. त्याच्यानंतर फ्लुइडिटी बघितली. आठवत असेल तर मी प्रत्येकाला बोलायला पण लावलं होतं. ओके. फ्लुइडिटी म्हणजे किती पाणी, जसं पाणी आपण ओतल्यानंतर ते किती प्रवाही होऊ शकतं किंवा गोंद आपण टाकलं तर what will be moving faster, water will be moving faster than gum. तर कारण त्या वॉटरची फ्लुइडिटी जास्त आहे. त्याच्यानंतर डेन्सिटी बघितली. डेन्सिटी इज से आयर्न घेतलं तुम्ही आणि त्याच आकारमानाचं इफ यू टेक वूडचा ब्लॉक घेतला तर वूड विल बी ऑफकोर्स लाइटर देन आयर्न.
सो द मास ऑफ दॅट सबस्टन्स इन दॅट सेम व्हॉल्यूम, म्हणजे एका एका आपण जो एक आकारमान घेतला त्याच्यामध्ये त्या पदार्थ केवढा बसतो ह्याच्यावरती त्याची डेन्सिटी अवलंबून आहे. एक मिनिट, आय जस्ट दॅट नॉईज विल बी. Okay, fine. Then after that, then we saw solubility, की साखर जशी पाण्यामध्ये ढवळली जाते, म्हणजे ती त्यात मिक्स होऊन जाते. दॅट इज ऑल्सो काही गोष्टी, चॉक पावडर ही आतमध्ये पाण्यामध्ये नाही डिझॉल्व्ह होत. तर ह्या गोष्टीला सल्युबिलिटी म्हणतात. त्याच्यानंतर ट्रान्सपरंट, एखादी गोष्ट पारदर्शक आहे की नाही, काच ही कशी पारदर्शक आहे, तर पाणी पारदर्शक आहे, एअर इज ट्रान्सपरंट, सो यू कॅन सी दॅट. मग आपण बघायला गेलो मेटल्स. मेटल्सच्या काय प्रॉपर्टीज आहेत, तर मेटल्स आपण धातू, मेटल्स म्हणजे धातू आणि अधातू, नॉन मेटल्स आर अधातू. तर मग आपण बघितलं की मेटलला ठोकल्यानंतर आपण त्याची शीट बनवू शकतो. शीट म्हणजे अशी पत्रा बनवू शकतो. त्याला काय म्हणतात, मॅलिएबिलिटी म्हणतात त्या प्रॉपर्टीला. इट इज कॉल्ड ॲज मॅलिएबिलिटी. त्याच्यानंतर आपण जर का त्याचा वायर मध्ये कन्वर्ट केली, जसं आपली इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात कॉपर वायर वगैरे आहे, तर तसं आपण वायर कंडक्ट वापरले तर दॅट बिकम्स युअर, इट कॅन बी ड्रॉन इन टू वायर. सो दॅट इज नोन ॲज डक्टिलिटी, करेक्ट. आणि नंतर आपण कंडक्टिव्हिटी बघितलंय, तर म्हणजे मेटल्स कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी ॲज वेल एज हीट. इलेक्ट्रिसिटी जे कंडक्ट करतात त्यांना हे म्हणतात इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणतात, आणि हीट हे करतात त्याला थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणतात. तसंच मेटल्स आर सोनोरस. सोनोरस म्हणजे आवाज येतो त्यांच्यापासून, बेलचा आवाज, तसंच घंटानाद जो आपण म्हणतो तो, किंवा थाळीवर चमच्याने आवाज काढलेला, त्याला सोनॉरिटी म्हणतात. ओके. आणि त्याच्यानंतर त्या मेटल्सना वेगवेगळे रंग असतात छान. तर दॅट इज ऑल्सो द कलर्स. दे आर ओपेक, मेटल्स आर नेव्हर ट्रान्सपरंट. ओके. तर हे सगळं आपण बघितलं होतं त्यावेळेला. नाऊ लेट मी आस्क यू, टेल मी, इज देअर एनी डिफिकल्टी? हा चॅप्टर असा होता, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काही डिफिकल्टी आहे का? प्रमिता हॅज रिटन नो डिफिकल्टी. इथे कोणाला, अजून कोणाला? शॅल वी गो टू द एक्सरसाइज देन? मी मुद्दामून ठेवलं होतं कारण त्या दिवशी 6th स्टँडर्डचे स्टुडंट्स नव्हते. मला एक्सरसाइज. गुड गुड. पण बाकी कोण आन्सर देत नाहीये. ओके, गुड, व्हेरी गुड. फाईन फाईन, चालेल. ओके. सो लेट अस गो अँड सॉल्व. लेट अस गो टू द एक्सरसाइज. या. आय थिंक मी हे तुम्हाला करायला सांगितलं होतं, नंतर आपण घेतलं नाही. इन द पॅराग्राफ बिलो राईट सॉलिड, लिक्विड और गॅस इन ईच ऑफ द ब्रॅकेट्स डिपेंडिंग अपॉन द सबस्टन्स रिफर्ड ओव्हर हिअर. म्हणजे आता जे जे ब्रॅकेटमध्ये दिलं त्याला आपल्याला सॉलिड किंवा लिक्विड किंवा गॅस असं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, चला. सो लेट अस गो वन बाय वन. प्रत्येकाने आन्सर द्यायचं आता. ओके, फाईन. अंतरा. ओके, गुड गुड. अंतरा. योगिता मात्रे इज अंतरा मात्रे. ओके, फाईन. अनुज वाजेकर, आय रिमेंबर. त्याच्यानंतर अनिकेत चौधरी इज व्हॉट्स हिज नेम. आणि भावेश चौधरी इज अनुज भोपी. मगाशी मी बघितलं होतं. सॉरी, आय एम नॉट गुड ॲट रिमेंबरिंग नेम्स. अंतरा, राईट. कमिता मला लक्षात आहे. आज ती नाही आली. कर्णिक नाही, व्हॉट वॉज हर नेम? ती आज आली नाहीये. हु ऑलवेज. भावेश इज भावेश. गुड. भावेश इज अनुज. करेक्ट, आय रिमेंबर अनुजचं नेम. अनुज भोपी, तन्मय. आणि अनिकेत चौधरी इज अनिकेत चौधरी. गुड. फाईन. सो नाव कमिंग टू, या. ऑन अ ब्राईट सनी डे, Riya and Gargi were playing with a ball in the park. Mata, oh God, fine. Pramita is ready with the answer. Chalo, good. Bhavesh also wrote the answer. Brilliant. बाकी कोणाला लिहायचं प्लीज लिहा. त्यांनी लिहिलं तरी हरकत नाही. Gargi felt thirsty, so Riya brings tender coconut water. Bracket.
लिक्विड. ओके, ग्रेट. कॉम्पिटिशन आहे आता भावेश आणि प्रमितामध्ये. ओके. टेंडर कोकोनट ऑइल. At the same time, a strong breeze. Fill in the blanks. Strong breeze starts blowing. Yes, very good. Gas, correct. Okay. Others, are you following? हे लोक दोघं लिहितात पटापट. You all can also join in. See, इथे लिहायची कॉम्पिटिशन नाहीये. तुम्हाला किती फास्ट कळते ते समजून. So others you can also write it ना. Don't bother. I hope you are following. आपल्याला जे जे शब्द दिले त्याच्या पुढे सॉलिड, लिक्विड का गॅस एवढं लिहायचं आहे. It's very simple exercise. And then again it starts blowing and it also begins to rain. Rain काय आहे? Okay, liquid, correct. They run back into the house. Okay. House is what? Solid, correct. House is solid. Change their clothes. Yeah, solid, correct. Good. Nice. Antara is also taking part. Change their clothes. And then their mother gives them a cup. What is a cup? Okay, solid, correct. Yes, Antara. Okay, Anuj also is solid. Of hot milk. Very good. Hot milk. Milk kaya hai? Good. Antara is also fast. Liquid. Correct. To drink. Maja. Masta. Very good. So here you know what is, yes, correct. So you know what is solid, liquid and gases. So this was one exercise. Chala. Let us go further. Discuss. Now what we had to discuss. Riya pours, one moment. मला तिकडे येऊन बघू दे so that I'll be able to see you all also. So, आता हे असं का झालं? Riya pours some water from her bottle into another bottle. Does it change the shape of the water? Yes or no? Correct. Why, Anuj, why have you written no? It is Riya pours the water from her bottle into another bottle. Why not? It will change. It will. Sorry, teacher. Okay. It will. बॉटलचा आकार कसा आहे त्याच्यावर. सेम बॉटल असेल तर मग काय बिस्लरीचीच बॉटल असेल तर इट विल नॉट चेंज शेप. पण ऑलवेज रिमेंबर इफ इट इज अ डिफरंट बॉटल इट विल चेंज द शेप. What is it? Halima picks up a small stone from the ground and puts it into the water in a dish. Does the shape of the stone change? Arey wah. Very good. All answers I got. Nice. हुशार लोक आहेत सगळे. Okay. Write the properties of these substances. Fine. एक minute. Let me write the properties of these substances. Okay, fine. Now, who will tell one by one? एकेकाला मी सांगते. Wait. Oh, brilliant. अच्छा. प्रमिता, यू स्टार्ट विथ वॉटर. मग मी बाकीच्यांना विचारते. माईक वरती बोलू शकत असेल तर सांग किंवा चॅटबॉक्स मध्ये टाकायचं असेल तर सांग. नाव प्रमिता इज गिवन एज द प्रॉपर्टीज. व्हॉट इज इट? वॉटर, शी रोट फर्स्ट इज फ्लुइडिटी. नेक्स्ट भावेश, वेट, मी प्रत्येकाला एक चान्स देणार आहे. या नेक्स्ट ट्रान्सपरन्सी. व्हेरी गुड. Transparency, correct. Okay, Bhavesh, I understood. Brittleness, no brittleness. Brittleness is for solid. आपली चिक्की असते ना, चिक्की, that is brittle. Chalk is a brittle. पाणी brittle नाही आहे. पाणी is, what about its density? It is dense, right? It has density. बरोबर. आता आपण ज्या प्रॉपर्टीज केल्या ना तसं आता आपण वन बाय वन हवं तर जाऊ शकतो. कुठच्या प्रॉपर्टीज केल्या समजा लक्षात येत नसेल तर बघू शकतो. सी इट इज नॉट अ मेटल सो यू कॅन टेक मेटल. व्हॉट डिड वी सी? ब्रिटलनेस नो. हार्डनेस ऑल्सो नो. त्याच्यानंतर इलास्टिसिटी सुद्धा पाण्यात. फ्लुइडिटी करेक्ट. देन यू सेड डेन्सिटी ऑल्सो आहे. पाण्याला डेन्सिटी आहे. व्हॉट अबाउट दिस? ट्रान्सपरन्सी यू सेड. व्हॉट अबाउट? It dissolves, right? Water is not a gas. Water is what? Chalk is brittle. Correct. Chalk is brittle. Okay. But yeah.
third one is chalk. Okay. No, third one nokoy मला. Pramita will complete water. Then I'll ask somebody else to give me the answer. तुला कळतंय ना? आता आपण पाण्यावरती आहे. So ट्रान्सपरन्सी सांगितलं आणि इट हॅज द अबिलिटी टू डिझॉल्व सबस्टन्सेस. वॉटर कॅन डिझॉल्व अदर सबस्टन्सेस. पाणी विरघळवून घेतं ना आपल्यामध्ये दुसरं. सो दॅट इज इट. ओके. या लक्षात ठेवा. ओके. नाव कमिंग टू द नेक्स्ट सबस्टन्स बघूया काय आहे. जरा 2 मिनिटं हा, घाई करू नका. ओके. ग्लास. आता ग्लास मला वेट नाव भावेश विल टेल मी अबाउट. अच्छा अंतरा यू वॉन्ट टू टेल समथिंग. ओके. 1 बॉय 1 गर्ल आपण आता भावेशला देऊया. देन आफ्टर दॅट अंतरा. प्रमिता स्टार्टेड इट. 1 गर्ल स्टार्टेड. नाउ 1 बॉय. भावेश टेल व्हॉट अबाउट ग्लास. ग्लास बद्दल सांग. इज भावेश देयर? Wait, Pramita. Are you Bhavesh? Punishment. कोपऱ्यात जाऊन kneel down कर. But you're correct. You're correct. It is brittleness. But Bhavesh are you there? Otherwise, I'll tell Antara to tell it. Acha, Antara, tell me the properties. You tell. Bhavesh is not there. What happens? Connectivity issue hai ka? Am I audible? Okay, fine. Good. Acha, Antara, yeah. Acha, who is it? अपना अनुज, you want to tell? चलो बोलो. The properties of glass. Brittleness, she said. आता ग्लास म्हणजे काच. काचेची दुसरी प्रॉपर्टी कोणती आहे? Is it hard? No, it is not hard. काच फुटते ना पटकन? Yes. Yes. हा. मग दुसरं काचेतनं दिसतं का आपल्याला? ओके. भावेश इज हॅव्हिंग सम. येस. मग त्याला काय म्हणणार? त्या प्रॉपर्टीचं नाव काय? व्हॉट इज द नेम ऑफ दॅट प्रॉपर्टी? Okay, Pramita, tell. So sweet. I tell. ट्रान्सपेरन्सी. त्या प्रॉपर्टीला ट्रान्सपेरन्सी म्हणतात. बरोबर म्हणतात. आणि कुठचं प्रॉपर्टी आठवते का कोणाला? ग्लासची अजून कोणती प्रॉपर्टी? इज ग्लास डेन्स? डेन्सिटी आहे ना ग्लासला? Yes. It is not as dense as some other substances, but yes, it has density. Correct. Chala. Next property, iron. Chalk. Who will tell now? Antara, you want to tell? Then tell. हा आपला तन्मय 5th स्टँडर्ड आहे. अनिकेत चौधरी आहे का? ऐकतोय का? किंवा भावेश चौधरीला सांगायचंय का? कोणीतरी? ओके. येस, बोलो भावेश. राईट इट डाऊन इन टू दिस. चॉकच्या काय प्रॉपर्टीज आहे? इज इट हार्ड? ब्रिटल. करेक्ट. व्हेरी गुड. देन व्हॉट एल्स? इट डज नॉट डिझॉल्व इन वॉटर, राईट? सोल्युबिलिटी नाहीये त्याला. Then what else? I think only one property is there. What other property? It is a solid, liquid or gas? It is a solid. Yes, Antara, tell. What is it? Chalk is what? What happened? She left them. Solid, correct. So it is a solid. Yeah, it is a solid and also it is brittle. Brittle solid. Okay. Is it transparent or opaque? Opaque म्हणजे दिसत नाही असं. Transparent or opaque? Opaque म्हणजे आपल्याला दिसत नाही, पारदर्शक नाही. Is it transparent or opaque? So it is not transparent. It is called as opaque. O-P-A-Q-U-E. Opaque. Okay. Fine. Next is what? Sugar. Iron ball. Metal ball.
What are the properties? Okay, yes, Antara, you are writing only Antara, but tell what are the properties. Lihun ka. Now, iron ball is solid, liquid, or gas. Wait. Let Antara tell. She's been writing, but she's not able to. If Antara is not able to tell, you tell, Pramita, but let Antara write. Antara, tell. Yes, teacher. Huh. Teacher, मराठीतून आहे. What happened? Okay. Yeah, Antara, what happened? मॅम मी मराठीतून टेल करीन. मराठीतनं सांग, चालेल. पण टीचर प्रश्न काय मग त्याचा हे काय? प्रश्न हा आहे की आयर्न बॉल जो आपण बघितला म्हणजे लोखंडाचा चेंडू लोखंडाचा चेंडू असेल तर त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत हे आपल्याला सांगायचे आहेत बरोबर. मग इज इट हार्ड कडक असतो का लोखंडाचा चेंडू पहिले सॉलिड लिक्विड की गॅस आहे हे मला सांगशील. स्थायू म्हणजे सॉलिड. सॉलिड. ओके फाईन. नंतर कडक घट्ट आहे ना तो म्हणजे लागतो ना आपल्याला लोखंडाचा. येस. करेक्ट. इज इट डेन्स सॉलिड अँड हार्ड व्हेरी करेक्ट. पुन्हा डेन्स पण आहे ना डेन्सिटी पण आहे ना त्याला. लोखंड वजनदार असतं बरोबर त्यामुळे इट येस. इज ऑल्सो डेन्स. करेक्ट. या करेक्ट. इज इट ट्रान्सपरंट पारदर्शक आहे का ते. नो व्हेरी करेक्ट. पारदर्शक नाहीये आपल्याला दिसत नाही मग त्याला काय म्हणतात. मी मगाशी सांगितलं त्याला एक वेगळा शब्द आहे. इट इज हू विल टेल मी. इट इज ओपेक. OPAQUE. ट्रान्सपरंटच्या अपोजिट ओपेक. ओके गुड व्हेरी गुड. आता मला अनुज वाजेकर सांगणार का काय शुगर बद्दल सांग बाळ. अच्छा ओके. येस अंतरा व्हॉट यू वॉन्ट टू टेल सांग. मराठीत सांगितलंस तरी हरकत नाही. साखर. साखर द्रव. द्रव नाहीये. साखर द्रव आहे. साखर घन आहे ना. साखर घन आहे. द्रव कुठे. पाणी द्रव आहे. येस सॉरी. हा. So sakhar is solid. Pramita, I'll give you a chance. Don't worry. Next you tell. Salt you tell. Okay. बरं. साखर दुसरं काय आहे साखरेमध्ये. सॉलिड आहे. त्याच्यानंतर सोल्युबिलिटी ट्रान्सपरन्सी. अरे वा व्हेरी गुड. वी आर गेटिंग द आन्सर फ्रॉम प्रणिता. ओके फाईन. व्हॉट अबाउट सॉल्ट देन. सॉल्ट काय. व्हॉट इज सॉल्ट. solid and soluble. Correct. Solid and soluble. Who else is, I mean, now, काय नाव हिचं अंतरा आणि प्रमिता both are taking part. What about others? फ्लार म्हणजे पीठ आपण पीठ असतं ना. ओके चलो बोलो. राईट इन टू द चॅट बॉक्स. ऑलरेडी पिठाचं काय आहे. इट इज सॉलिड. या व्हॉट वर द आन्सर शी गेव. इट इज अ सॉलिड अँड so it's not water soluble bar. Yes, solid it is there. Yes, it is solid. Correct. Pramita, it is not soluble. Soluble पीठ काय पाण्यामध्ये soluble आहे का. Yes, solid. Correct. Solid. And it is powder form, right? It is a powder form. It is light also. हलकं असतं ते. Dense नाहीये. Not dense. Yes. Okay. Next is coal. कोळसा. येस संत्रा बाळ बोल काय हवंय तुला. युअर रायटिंग युअर नेम पण तू तिथे हे लोक उत्तर टाकतात तसं टाक ना चॅट बॉक्स मध्ये. ओके. कोल. हा काय म्हणते. या व्हेरी गुड. कोल इज मला 2 उत्तरं मिळाली.
हा येस येस अंतरा बोल. कोळसा हा ज्वलनशील आणि ठिसूळपणा. हा ठिसूळपणा म्हणजे ब्रिटलनेस. करेक्ट. ब्रिटलनेस आहे. शी सेड आपल्याला घन आहे, सॉलिड आहे आणि इट इज ब्रिटल ऑल्सो. व्हेरी करेक्ट, व्हेरी करेक्ट. व्हॉट एल्स? नाईस, आय एम गेटिंग गुड आन्सर्स. आता प्रत्येक जण उत्तरं द्यायला लागलाय, छान वाटतंय मला. सॉलिड आहे, ब्रिटल आहे, प्रत्येकाने उत्तरं दिलेली आहेत. आता पेन. व्हॉट अबाउट पेन? पेन. येस. व्हॉट इज पेन? सॉलिड, हार्ड. व्हेरी करेक्ट. सॉलिड, हार्ड. अंतरा बाळ, तू लिहून टाक चॅट बॉक्स मध्ये पटकन, किंवा बोलायचं तर बोल पटकन. व्हॉट इज इट? सॉलिड, हार्ड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सॉलिड अँड हार्ड. पेन. इंक. इंक. पुढचं आहे शाई. शाई. शाई काय आहे? इंक इज लिक्विड. येस, व्हेरी गुड. फ्लुइड. फ्लुइडिटी. लिक्विड. मस्त. इट इज अ लिक्विड. इट इज फ्लुइड. करेक्ट, 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 करेक्ट. ऑल्सो डेन्स ऑल्सो. हा डेन्स पण आहे. डेन्स. सोल्युबल. वॉटर सोल्युबल. लिक्विड. वॉटर सोल्युबल. कळतंय ना तुम्हाला? शाई पाण्यामध्ये टाकल्यानंतर ती त्यात मिसळून जाते ना, सो इट इज वॉटर सोल्युबल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, नेक्स्ट इज सोप. साबण. येस अंतरा, टाक उत्तर. व्हॉट इज इट? सॉलिड, लिक्विड और गॅस? हा, सॉलिड. राईट. बरं, आणि काय त्याच्यामध्ये? सॉलिड, सॉलिड. इज इट वॉटर सोल्युबल? पाण्यामध्ये. ब्रिटल. करेक्ट, गुड, आय एम हॅपी. येस, वॉटर सोल्युबल आहे. आणि तो ग्लिसरीन वाला सोप असतो ना, तो ट्रान्सपरंट पण आहे ना, पण सगळे सोप ट्रान्सपरंट नाहीये. पण तो पेयर्स वाला सोप असतो तो ट्रान्सपरंट आहे ना. गुड, 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 गुड. समटाइम्स सोप कॅन बी ट्रान्सपरंट, पण आपण ते नको लिहूया. ओके, विल राईट ऑल. कळलं ना प्रॉपर्टीज काय आहेत त्या? ओके, फाईन. नंतर नेक्स्ट इज what is sublimation? Write the names of everyday substances that sublime. आता मला कोण आन्सर सांगणार? सब्लिमेशन. ओके, अंतरा तू मला मराठीत सांगणार आणि प्रमिता मला इंग्लिश मध्ये सांगेल. ओके, एक मिनिट, आपण प्रमिताला सांगायला सांगूया आणि मग अंतरा तू मला मराठीमध्ये सांग. ओके, बॉयज तुम्ही ऐका, काय समजा त्यांचं चुकलं तर तुम्ही बरोबर करा. ओके, फाईन. टेल मी Pramita the answer for sublimation. Yes, ma'am. Hmm. The change of a solid substance directly into a gaseous or vapor without first changing into a liquid is called sublimation. Very good, very good. Antara, can you now answer? ह्याचं उत्तर देऊ शकते? बट प्रश्न त्याचा सबलिमेशन म्हणजे काय? सबलिमेशन म्हणजे काय, कळलंय का? ओके टीचर सांगते. हा, सांग. सायुरूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे हा अवस्था त्याला सळपवण म्हणतात. अरे वा, अरे वा, सुंदर. ओके, बरोबर, छान. आता भावेश, ऑलरेडी मला आन्सर मिळालंय, बट भावेश किंवा अनुज, विल यू टेल मी, गिव्ह मी 2 सबस्टन्सेस which are which sublime everyday substances. Already मला आन्सर प्रमिताने टाकलंय, but if you have not seen her answer, भावेश किंवा अनुज, कोणीतरी तुम्ही मला सांगू शकता? टीचर क्वेश्चन काय? क्वेश्चन इज सबलिमेशन. कळला ना तुला? येस. मग एव्हरीडे मधले सबस्टन्सेस विच सबलाईम, रोजच्या वापरातले सबस्टन्सेस विच सबलाईम. अंतराकडे उत्तर आहे का? रोजच्या ह्याच्यातले सबलाईम होणारे सबस्टन्सेस. प्रमिता हॅज ऑलरेडी गिव्हन द आन्सर, बट बाकी कोणाला आठवतंय का? भावेश,
Tanmay is 5th standard, I suppose. Okay. Good. So as Pramita has given us the answer, it is camphor, iodine. Yes, very correct. Iodine, camphor, ammonium chloride also is another substance. Naphthalene ball. हे 4-5 substances आहेत. Okay, fine. Next is okay. Now next is what is it made from? What is it made from? Okay. कशापासून हे बनवलंय? A sickle to cut sugarcane. Sugarcane म्हणजे जो काय म्हणतात ऊस कापायचं जे हे असतं ना कोयता, तो कशापासून बनवला जातो? आयर्न. करेक्ट. इट इज कॉल्ड ॲज आयर्न. अंतरा उत्तर टाक पटकन. काय कशापासून बनवतात? कोयता कशापासून बनवलेला असतो? आयर्न. व्हेरी करेक्ट. बोल अंतरा, फ्रॉम व्हॉट इज इट मेड ऑफ? लोखंडापासून किंवा अन्न धातूचा बनवलेला असतो. बरोबर. ओके. अन्य धातूचा किंवा लोखंडापासून. येस अनुज, व्हॉट यू रोट? अंतरा. ओके. त्यानंतर शीट्स यूज फॉर रूफिंग. आपली कौलं जी वरची असतात ना घराची, किंवा कशापासून बनवतात? अल्युमिनियम. ओके. इट कॅन बी अल्युमिनियम. व्हेरी नाईस. दुसरं कोणाकडे काही उत्तर आहे? वेगवेगळे पदार्थ आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यापासून ही शीट्स बनवू शकतात. हो, कशापासून अंतरा? घालण्यात येणारे पत्रे ही अल्युमिनियम ह्या धातूचे असतात आणि अल्युमिनियम वजनाने हलके असून टिकाऊ आणि कणखर असतात. अरे वा, छान. त्याच्यावर गच चढत नाही, त्यामुळे ऊन पावसापासून घराचे रक्षण होते. Very good, very good. The answer to that why she has given that aluminium, Pramita has already told aluminium. I got another answer, nice, brilliant. सिमेंटचे पण बनवलेले असतात. कारण जसं अंतराने उत्तर दिलं की दे डोंट रस्ट, म्हणजे त्याला हे लागत नाही, गंज चढत नाही, ऊन पावसापासून ते सुरक्षित राहतात, त्यामुळे आणि आपल्याला सुरक्षित ठेवतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ॲस्बेस्टॉसची पण बनवलेले असतात. काही कौलं जी असतात ती म्हणजे ती ह्याची असतात, काही सिमेंटची, जसं ह्यांनी सांगितलं, काही कौलारू घरं असतात. ओके, पण हे त्यांनी पत्रे किंवा शीट्स विचारलंय. ओके, नाव नेक्स्ट इज स्क्रू ड्रायव्हर. अरे देवा, व्हॉट इज इट? स्क्रू ड्रायव्हर. यश टीचर. हा, स्क्रू ड्रायव्हर चांगल्या प्रतीच्या शक्तिशाली पोलादारापासून बनवलेला असतो, त्यामुळे त्याचा वापर जोडणी सारख्या कठीण कामातही सुलभपणे करता येतो. उपयोग करता. हे तू कशात वाचून सांगते? शाळेत करून घेतलं होतं का तुमच्याकडनं? नो टीचर, मी माझी शोधते. म्हणजे तू शोधतेस? अच्छा, ठीक आहे, ठीक. स्क्रू ड्रायव्हर स्टील पासून बनवलंय किंवा चांगल्या उत्तम प्रकारच्या लोहापासून बनवलंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्याच्यानंतर नेक्स्ट, आय होप द बॉयज आर ऑल्सो फॉलोइंग. त्याच्यानंतर नेक्स्ट कुठचं आहे? अ पेअर ऑफ टॉंग्स. टॉंग्स म्हणजे पकड जी असते ना, ती कशापासून बनवलेली असते? यश टीचर. येस. हा. पकड स्टेनलेस स्टील पासून बनवलेली असते. अच्छा. पूर्वीच्या काळी पोलादी किंवा लोखंडापासून बनवलेला पकडी असत. स्वयंपाकाची गरज भांडी उतरवण्यासाठी त्याचा उपयोग होतो, त्यामुळे त्या चांगल्या प्रगतीचा धातूपासून बनवलेला असतो. Okay, metal, very correct. It is made from metal. It is made from good quality steel, as she said. Okay. Next is electric cable. इलेक्ट्रिक केबल म्हणजे वायर्स वगैरे आपण म्हणतो ना, त्या कशापासून बनवलेल्या असतात? विजेच्या तारा तांबे किंवा अल्युमिनियम या धातूच्या बनवलेल्या असतात. तांबे हे जल गतीने विजेचे वहन करते. तांबू धातूचा विद्युतवाहकता या गुणधर्मामुळे ते बहुतेक विजेच्या तारासाठी वापरतात.
Okay, very good, very good. Pramita, you are telling all noble metals, platinum, silver, हे खूप महाग आहे. It is made from copper or aluminum. Why? The answer is they are good conductors of electricity. Okay. So she gave, Antara gave the answer. हे तू कुठून find out करते? Google वरनं करते का, Antara? नो कशावरनं? टीचर. मग? म्हणजे टीचर मी जेव्हा शाळेत होते ना हा. तेव्हा आम्ही जेव्हा 5वीला होतो तेव्हा आमच्या शाळेत 6वीची त्या मुली होत्या ना मराठीतून हा हा. तेव्हा मॅडम सांगायचे आणि ते 5वी वाल्याने आणि 6वी वाल्याने सुद्धा सांगायचे. छान छान. कारण उत्तर चांगलं सांगितलंय. नाव ऑर्नामेंट्स. अच्छा, ऑर्नामेंट्स. प्रमिता हॅज ऑलरेडी गिवन द आन्सर. ओके प्रमिता. ऑर्नामेंट्स किंवा दागदागिने, सिल्वर, गोल्ड, बरोबर? कशापासून बनवलंय? हा, अंतराव सांग बाबा. आणि बाकी लोक पण प्लीज ह्याच्यामध्ये टाका. हा, सांग उत्तर काय आहे? सोने किंवा चांदीपासून बनवतात. हा. हल्ली प्लॅटिनियम हा धातूचा वापरही दागिन्यासाठी केला जातो. हे सर्व धातू असून त्यात तन्मता हा गुणधर्म असतो त्यामुळे त्यांच्या तारा बनवता येतात. Correct. See, the reason is you are making ornaments from either it is malleable and ductile. But it can be drawn into sheets or it can be made into wire. म्हणून आपण we use silver, platinum, gold. It is little soft. Okay, सगळ्यांना कळतंय? Okay. Pots and pans. Pots and pans. Good, Anuj. Good. Pots and pans. पॉट म्हणजे भांड आणि पॅन म्हणजे सुद्धा म्हणजे स्वयंपाकघरात. ओके गुड. एक कॉपर पासन. आणखीन कशापासून? स्वयंपाकासाठी आपण काय काय वापरतो? भांडी जी मी वापरतो सांगू? पॉट. हा. पातेले ही निरनिराळ्या धातूपासून बनवले हा. जाते. अल्युमिनियम, स्टेनलेस स्टील किंवा पितळेपासून बनवल्यात. बरोबर. पातेल्यात अन्न शिजवणे सोपे असते कारण या धातूमध्ये उष्णता वाहन कथेचा गुणधर्म असतो. Very good. I hope others are following it. Pots and pans are made from, Pramita also gave the answer, copper, steel, and aluminium. They are good conductors of heat. They can carry heat and hence it can be used to cook food. Okay? कळलं उत्तर? समजला? Okay, good. Next. What will happen if and why? Nails are made of plastic. समजा खिळे प्लास्टिकचे बनवले तर काय होईल? खिळे. ठीक आहे मी हा येस. कोण म्हणाल मी? ओके हा. नंतर हा बोला. खिले ही कठीणपणा गुणधर्म असणाऱ्या धातूचे बनवावे लागतात. तिला कठीणपणा गुणधर्म असलेल्या धातूचा बनवल्यामुळे तो सहज वाकू शकत नाही. प्लास्टिक हा ठिसूळ पदार्थ आहे त्यामुळे त्याचा उपयोग खिल्यासारखा होणार आहे. Okay, I hope. And Pramita, you want to add, put in something? Yes, go ahead. You have raised your hand. What is it? Huh? Yes, Pramita, answer. What is it? Yes, ma'am. If Huh. are made of plastic, they cannot be used for their daily purposes. Correct. Very good. If they, as Antara said, that if they are made from plastic, plastic is brittle. So a nail has to be hard. खिळा हा कठीण पदार्थात घुसायला पाहिजे म्हणून तो धातूपासूनच बनवला पाहिजे. आपण प्लास्टिक पासून वगैरे जर का बनवला तर त्याचा उपयोग होणार नाही. तो आपल्या कामासाठी उपयोगी नाही. बरं, आता पुढचा प्रश्न इज अ बेल मेड फ्रॉम ऑफ वूड म्हणजे लाकडाची घंटा. आता मला बॉईज कडनं आन्सर हवंय. आयदर कोण आहे अनिकेत किंवा तन्मय किंवा आपला अनुज. कम ऑन आन्सर. भावेश I think left the meeting. Yes. Anybody of you? Are you there?
नाहीतर मग या दोघी जणी आहेतच. अरे अनिकेत लेफ्ट द मीटिंग. ओके फाईन. ओके प्रमिता गिव्ह द आन्सर. अच्छा आहेस का? ओके अनिकेत इज दे. सॉरी. बरं. मग उत्तर तरी सांगणार आहेस का अनिकेत? की घंटा जर का आपण लाकडाची बनवली तर काय होईल? प्रॉपर्टीज प्रमाणे सांगायचं. थांब. अंतरा जरा थांब. आता थोडा कोणाला तरी वेगळ्यानं विचार. तुम्ही दोघीच सांगताय. तुझ्या आधी प्रमिताला पण मी आता मागे ठेवलंय. माईक ऑन करू का? हा कर बाबा ऑन कर ना. चालेल मी माझा म्यूट करते. बोल. चला का मग तुटून जाईल. हा आणि बेलचं काम काय असतं? ओके ह्याचं नाव काय? अनुज उत्तर दे. टीचर लाकडाच्या बेलने आवाज नाही यायचा. व्हेरी गुड. ओके प्रमिता यू वॉन्ट टू ऍड समथिंग? ह्याच्यावरती काय द्यायचं तुला उत्तर? टीचर मी थांब प्रमिताचं देऊ दे. मग शेवटी तुला मी देणार चान्स देणार. काळजी करू नको. हा Yes, ma'am. टेल. If bell is made of wood, it will not the ring. The bell are made of metal like copper, as they show the property of sonority, the ability to produce a ringing sound. व्हेरी नाईस. आन्सर इज कम्प्लीट. पण आपण ही तन्मयाला विचारायचंय, अंतराला विचारायचंय. पण as I was talking about, she gave the very nice answer that belt should be always made from metals because they have sonority. Wood पासनं सॉरी. ओके. Ma'am, हा हरकत नाही. यू कॅन गो. ma'am, हा येस प्रमिता. ma'am, अर्ध राहिलेलं. काय झालं? मॅम मी अर्ध आन्सर सांगितलेलं. बरं सांग ना पुढचं. Wood does not have this property and that's why it cannot be used to make bells. ओके व्हेरी गुड व्हेरी नाईस. आता ही तन्मया नाही मी काय म्हणते अंतरा डू यू वॉन्ट टू ऍड समथिंग? तुला उत्तर द्यायचंय? यस टीचर. नादमयता हा गुणधर्म लाकडात नसतो. त्यामुळे जशी धातूची घंटा वाजेल तशी लाकडाची घंटा वाजणार नाही. सुंदर छान. सगळ्यांनी उत्तर छान दिले. आय एम व्हेरी हॅपी. प्रमिता, अनुज आणि अंतरा, भावेश सगळे जे होते आज सगळे. एनिवेज अजून आपण पुढे जाऊया म्हणजे हा एक्सरसाइज कम्प्लीट होईल. अँड ऍक्स इज मेड ऑफ रबर. कुऱ्हाड जर का सॉरी त्याच्या आधी अजून एक आहे. काय आहे? बेल मेड. रबर इज नॉट फिटेड ऑन अ पेअर ऑफ टॉंग्स. रबर इज नॉट फिटेड. एक मिनिट थांब. रबर इज नॉट फिटेड म्हणजे जी पकड असते ती रबर त्याच्या पुढच्या भागाला रबर आपण लावू शकत नाही. ह्याचं उत्तर कोण देणार मला? एक मिनिट. हा ओके फाईन. अंतरा यू विल गिव्ह द आन्सर. पण आता थांब प्रमिता बिफोर दॅट लेट मी आस्क अनुज डू यू हॅव एन आन्सर टू दिस? येस गो अहेड टेल अनुज. टीचर जर आपण त्याच्या पुढच्या भागाला रबर लावला तर मग तो नटबोल्ट टाईट करू नाही शकत. ओके पकड पण अच्छा फाईन ठीक. मी नंतर बोलते. तुझं उत्तर झालं असेल तर मग मी प्रमिताला सांगते. प्रमिता उत्तर आन्सर प्लीज. Yes, ma'am. If the rubber is attached to the tongs, that heat will be transparent to the rubber and it will melt off. व्हेरी गुड. दोन वेगवेगळी आन्सर मिळाली मला. अनुजनी सांगितलं की रबर जर लावला तर तो नटबोल्ट टाईट करू शकणार नाही असा त्याचा काय. आणि तू जर पकड म्हणतेस ती भांडी उचलण्यासाठी, गरम भांडी उचलण्यासाठी. व्हेरी गुड. आता अंतरा तुझं उत्तर बाळ सांग. यस टीचर. पकडी गरम भांडे उचलण्यासाठी वापरली जाते. तिच्या मुठीला रबर नसेल तर त्यातून उष्णता वाहून हात भाजू शकतो.
I'm very happy with this. I'm on mute. So sorry. We have got three various answers for that first question. I'm very happy की एक म्हणजे नटबोल्ट टाईट करण्यासाठी आणि अंतरा आणि प्रमिताचा आन्सर वॉज सेम की जर गरम रबरला लागलं तर रबर मेल्ट होईल म्हणून आपण पकडीला रबर लावू शकत नाही. आता पुढचा प्रश्न जो आहे तो नाईफ इज मेड ऑफ वूड. आपलं काय चाकू किंवा सुरी ही जर का आपली लाकडाची बनवली तर आता ह्याच्यावरती मला उत्तर कोण देणार? अनुज, आर यू देअर? कॅन यू आन्सर? आपण अनुज, प्रमिता आणि ही अंतरा असं जाऊया. चला, अनुज, आर यू देअर? व्हॉट कुड बी द आन्सर? इफ यू आर नॉट देअर देन आय विल गो टू प्रमिता. हा, सांग. लाकडाची सुरी किंवा लाकडाचा चाकू काय होईल? टीचर ते कट करू नाही शकत. व्हेरी गुड. प्रमिता, एनी अदर आन्सर टू दिस? काही तुला ऍडिशन करायचंय? ओके, अंतरा, येस. हा, लाकडात वस्तू कापायची क्षमता नसते. लाकूड धातू नसल्याने त्याला कठीणपणा नसतो, त्यामुळे चाकूचे कार्य होणार नाही. अरे वा, सुंदर, छान. अच्छा, अनुज, तुला काय सांगायचंय? ते तुटून जाईल. ते तुटून जाईल, बरोबर. प्रमिता, आय थिंक आर यू देअर विथ अस और यू हॅव लॉस्ट कनेक्टिव्हिटी? आय सपोज प्रमिताची कनेक्टिव्हिटी गेली आहे आता. अच्छा, पुढचं काय आहे? पुन्हा तोच प्रश्न. कुऱ्हाड जर का रबरची बनवली, ह्याचं उत्तर साधारण पहिल्या प्रश्नासारखंच आहे, बरोबर? कारण कुऱ्हाड रबरची असेल तर? मी ओके, सांग. रबरामध्ये लाकूड तोडण्याची क्षमता नसते. रबरामध्ये स्थितिस्थापकता गुणधर्म असतो, त्यामुळे रबराच्या कुऱ्हाडीने लाकूड तोडले जाणार नाही. Very good. Pramita, do you want to give an answer to this, please? Yes, ma'am. An axe made of rubber will neither be hard and sharp, so that it can be used for its usual purpose. Very good. But another question is, what is the property of rubber? रबरची प्रॉपर्टी कोणती आहे जी अंतराने आता सांगितली बोलताना? कोणती आहे प्रॉपर्टी? रबर ह्याची प्रॉपर्टी काय आहे? रबर ताणला जातो ना? व्हॉट इज दॅट प्रॉपर्टी कॉल्ड ॲज? इट इज इलास्टिसिटी, बरोबर? ती इलास्टिक असल्यामुळे जे तू उत्तर सांगितलं ते बरोबर आहे, पण त्याच्यात ऑल्सो यू शुड ऍड दिस प्रॉपर्टी. एम आय राईट? ओके, फाईन. Yes. Now let us go to who am I? Excuse me. I'm found in thermometer. I measure your temperature. Who am I? कोण आहे? ओळखा पाहू. मी Okay. पारा. Pramita, what's your answer? Mercury. Correct. Anuj, are you agreeing to this? Para किंवा mercury. Good. Good. Next question is, I make things hot or cold. I make things hot or cold. उष्णता. Okay. What is your answer, Pramita? उष्णता म्हणजे काय? हीट, टेम्परेचर. ओके, फाईन, गुड.
Then Anuj, are you listening to this? Next. I make things out that I have no shape whatsoever. मला आकार नाही काहीही. आकारमान नाही. मी हा? मी सांगते टीचर. द्रव पदार्थ आणि वायू. Okay, Pramita, what's your answer? Water and air. Good, very correct. I dissolve in water but not in kerosene. मीठ. Huh. Very good. Pramita, what's your answer? Sugar or sugar doesn't dissolve? Sugar ki salt? I forgot. I think sugar. Okay. Both would know. Next is, why does this happen? Last questions ahead series. Why does this happen? Coconut oil thickens in winter. Coconut oil, आपण जे तेल वापरतो, खोबरेल तेल, हे सांगते. काय आहे उत्तर? हिवाळ्यामध्ये वातावरणातील तापमान कमी असते. या तापमानाला खोबरेल तेलाचा गोठण बिंदू येतो आणि ते गोठल्यामुळे घट्ट होते. ओके. प्रमिता, यू वॉन्ट टू आन्सर दिस? तिने मराठीत छान सांगितलं की ड्यू टू लो टेम्परेचर in the winter season it reaches the freezing point of coconut oil. The temperature reaches. Anybody wants to add to this? ह्या उत्तरात अजून ऍड करायचं काही? Okay, next. Kerosene left open in a dish disappears. Kerosene जर का आपण एखाद्या बशीमध्ये ठेवलं, केरोसिन म्हणजे रॉकेल, तर ते मी सांगते टीचर. मला वाटतं तू आणि मीच आहोत, बाकीचे कोणी बहुतेक कनेक्टिव्हिटी इश्यू असल्यामुळे हे गेले. सांग बाळ, चल. थांबा टीचर. हो हा. हो. वातावरणातील तापमान जास्त असेल की उघडल्यावर ठेवलेल्या रॉकेलचे बाष्पीभवन होते. कालांतराने या द्रवाचे पूर्णपणे बाष्प झाल्याने ते दिसेनासे होते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. दॅट इज कॉल्ड ॲज इव्हॅपोरेशन, जे प्रमिताने उत्तर आता सांगितलं. व्हेरी गुड, व्हेरी करेक्ट. दोघींनी छान. येस अनुज, यू वॉन्ट टू टेल समथिंग? त्याला आग लागेल. त्याला आग नाही लागणार आहे. त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलाय की जर का आपण बाहेर ठेवलं तर ते त्या बशीतनं उडून जातं. त्याचं उत्तर हवं होतं आपल्याला. आग त्याचा उत्कलन बिंदू काय म्हणता येईल तो पण कमी आहे. इट इज फ्लेमेबल. पण त्याचा आता आपल्याला इथे विचार नाही करायचा. आपल्याला विचार करायचा की ते जे काय बशीत ठेवलं तर ते उडून जाईल. बरं, आता पुढचा प्रश्न. आय थिंक नाव योग ही काय अंतरा 2 मिनिटं थांब. आपण आता प्रमिता किंवा अनुजला विचारायचं. द फ्रेग्रन्स ऑफ इन्सेन्स स्टिक्स लाइटेड इन वन कॉर्नर ऑफ अ रूम स्प्रेड्स टू द अदर रूम. म्हणजे उदबत्ती आपण एका खोलीत लावली तर तिचा वास दरवळत दुसऱ्या खोलीत येतो. ह्याचं उत्तर मला कोण देणार आहे? टीचर, क्वेश्चन समजला नाही. आपण उदबत्ती एका खोलीमध्ये लावली. आता तू बाहेरच्या खोलीत बसलाय आणि आईने स्वयंपाक खोलीत उदबत्ती लावली, बरोबर? तिचा वास येतो ना, दरवळतो ना. तुला कळतं ना, आईने आता देवासमोर उदबत्ती लावली. येस. मग ते कशाने होतं? येस प्रमिता, कॅन यू आन्सर इट? मग आपण अंतराला विचारूया. You gave the answer. I saw the answer, but I want you to say that. Okay. अंतरा, या अंतरा नाही आपला. It's using medium of air. येस, मीडियम ऑफ एअर. ओके. अनुज, तुला काय उत्तर सांगायचंय? टीचर, तो हवेच्या मुळे सगळीकडे पसरतो. हवेच्यामुळे सगळीकडे पसरतं. अंतरा, आता तुला या दोघांनी सांगितलेल्या उत्तरामध्ये काय ऍड करायचंय? यस टीचर. अगरबत्ती पेटल्यावर त्याचा धूर निघतो.
धूर हा वायुरूप असल्याने तो खोलीत स्वतः पसरतो. या वायूत सुगंधी द्रव्ये असल्याने एका कोपऱ्यात लावलेला अगरबत्तीचा वास दुसऱ्या कोपऱ्यात येतो. Very good. Did you all understand what she said? Because of the incense stick, what you say, yes. Agarbatti or the incense stick jala म्हणतात, it is in the vapor form. So that vapor, I mean, once you light it, you see the जो धूर येतो किंवा जो smoke, that is a vapor form which it can travel through the medium of air. What Pramita said. Okay. नाव आता काय बरं शेवटचा प्रश्न आहे. व्हॉट डू यू सी इन टीचर द मी सांगू तो प्रश्न? कोणता ग? मी सांगते प्रश्न. हा मला उत्तर हा सांग काय आहे. गुड प्रमिता, यू टोल्ड आन्सर. व्हेरी गुड. येस, बरोबर आहे तुझं उत्तर. ओके फाईन. अंतरा सांग बघू काय बाळ. हा थांबा. हो थांबलोय आम्ही सगळे, अगदी तुझ्यासाठी थांबलोय. सांग बाळ. पाण्यात टाकलेला फुगा तरंगाला, मात्र सफरचंद पाण्यात बुडाले. हा म्हणजे पाण्यात टाकलेला फुगा तरंगला, मात्र सफरचंद पाण्यात बुडला. ओके, पण ते कशामुळे झालं कळलं का? मी सांगू टीचर? टीचर बॅलूनच्या आतमध्ये गॅस आहे. पाण्यात टाकलेला फुगा तरंगत आहे कारण त्यात हवा भरलेली आहे. सफरचंद मात्र स्थायू आहे, त्याची घनता जास्त असल्याने ते पाण्यात बुडाले आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, नाईस. सगळ्यांनी मिळून उत्तर छान दिलं. प्रमिता सेड डिफरन्स ऑफ डेन्सिटी बरोबर आहे. एक घन आहे आणि दुसरं हलकं आहे, त्यामुळे जे हलकं आहे ते तरंगतंय आणि जे घन आहे ते पाण्यात पडलंय. सुंदर, व्हेरी नाईस. आता आपण ह्याचा एक्सरसाइज सॉल्व्ह केलेला आहे. आय थिंक गेल्या वेळेला तो दुसरा चॅप्टर होता, त्याचं अर्ध झालं होतं, एक्सरसाइज केलं होतं, पण आता हे आपले टाइम झालाय. Thank you so much and all the best for your future studies. आणि माझा पोर्शन संपलाय आणि आता माहिती नाही आपली 7वीच्या वर्गात कदाचित भेट होईल ह्या सेमिस्टर आणि ह्या वर्षासाठी. आय एम टेकिंग युअर लीव आणि सो लेट मी जस्ट विश यू ऑल अ बाय बाय आणि सगळ्यांना. सो टेक केअर, ऑल द बेस्ट. Okay. What happened? What happened? Yeah. Okay. So, chalo. Bye all. बाय टीचर, टेक केअर. You too. बाय. Bye. Okay. Fine.